नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण घरच्या घरी समोसा चाट कसा बनवायचा ते पाहणार आहोत। प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑल वर। आपण समोसा चाटसाठी लागणारं साहित्य पाहूया। मी हे बारीक शेव घेतलेली आहे, खारी बुंदी, ही थोडीशी स्पायसी आहे, प्लेन बुंदी पण मिळते, याच्यामध्ये थोडंसं तिखट वगैरे असणारी ही बुंदी आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, भेटलेलं दही, हिरवी चटणी, ही समोशासोबत जी चटणी येते ती लाल चटणी, कांदा, आणि हा जो आहे तो रगडा आहे। आपले पिवळे मटार असतात ना, त्याचा हा रगडा बनवलेला आहे, जे आपले गाड्यावरती भेटतो तोच आहे हा रगडा। पण हा रगडा मी घरी बनवलेला आहे। रगडा कसा बनवायचा याची रेसिपी मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हा चाट मसाला आहे, समोसे आहेत। यामध्ये खूप जण सोललेले डाळिंब पण वापरतात, खारे शेंगदाणे वापरतात, हे तुमच्या आवडीने तुम्ही यामधले जिन्नस वापरू शकता। आपण समोसा चाट बनवूया। इथे मी एका प्लेटमध्ये 2 समोसे घेतले, थोडेसे तोडून घ्यायचे। हे 2-3 तुम्हाला हवे तसे तुम्ही समोसे घेऊ शकता। आता यावरती आपण जो पिवळे मटार असतात त्याचा रगडा बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे। साधारण हा रगडा आहे, हे जे मटार आहेत ते 7 ते 8 तास भिजवायचे व कुकरला 5 ते 6 शिट्ट्यामध्ये मीठ आणि हळद टाकून थोडेसे उकडून घ्यायचे। तर हे टाकून घेतले। आता यावरती हे फेटून घेतलेलं दही टाकून घ्यायचे। आता यावरती ही समोसाची जी चटणी असती ती टाकून घ्यायची, हिरवी चटणी टाकून घ्यायची, बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, खारी बुंदी टाकून घ्यायची, यावरती बारीक शेव टाकून घ्यायची, पुन्हा थोडीशी हिरवी चटणी, लाल चटणी टाकून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर आधी पण टाकली आपण, आणि किंचित चाट मसाला भुरभुरून घ्यायचा। हा आहे आपला समोसा चाट। रेसिपी नक्की करून पहा। रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑल वर प्रेस करा, म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।